नमस्कार. रावेर तालुक्यातील निंबोरा बुद्रुक येथील रहिवासी असलेले तोषल शैलेश धांडे CA चार्टर्ड अकाउंट परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचा म्हणजे एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व तोषलचं आहे. त्याने एक गरीब परिस्थितीवरून यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. एक गरिबीतून पाऊस लावून निघणारं असं व्यक्तिमत्व तोषलचं आहे. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. तोषल, तुझं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये तुझं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचा उच्चांक तू गाठलेला आहे आणि चार्टर्ड अकाउंट CA परीक्षा तू उत्तीर्ण झालेला आहे, यश संपादन केलेलं आहे आणि परिस्थितीवर मात तू केलेली आहे. सर्व कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे. तो अभ्यास कसा केला आणि परिस्थितीवर मात कशा प्रकारे केली, कोणकोणते पुस्तकं रेफर केले, या संदर्भात थोडक्यात काय सांगशील? मी सुरुवातीपासूनच ध्येय निर्धारित होतो की हेच करायचं आहे, बाकी काही लक्षच नाही दिलं दुसरीकडे. आणि एक टाइम टेबल आणि जिद्द ठेवली, हेच करायचं आहे, हे आज झालंच पाहिजे, जे टाइम टेबलमध्ये तसं तसं झालं पाहिजे. आणि कुटुंबांनी पण साथ दिली त्याला आणि मग आज ते झालं. म्हणजे तुझी जे प्रेरणा वगैरे तुला कुटुंबातूनच मिळालेली आहे. आणि कुटुंबाचं एक म्हणजे तुझा एक सुरुवातीपासून एम होता का तुझा की मला CA परीक्षा उत्तीर्ण करायचं आहे? त्यासाठी तुला कशा प्रकारचा स्ट्रगल करावा लागला, काय सांगशील? मजल कशी मारली तू, काय काय म्हणजे कोणकोणती पुस्तकं रेफर केली, नंतर परिस्थिती कशी होती, तुझं दिवसभराचं शेड्यूल कसं होतं, थोडक्यात सांग. 12वी नंतर तर कोणते पुस्तकं नाही रेफर केले, कारण थोडंसं हेच होतं. सो मी फाउंडेशन सेल्फवरती केलं. मग नंतर इंटर आलं तर थोडं टफ असतं, मग थोडंसं फॅकल्टीजन त्यांचे यूट्यूब व्हिडिओज आणि याच्यावरती केलं. पण ते नियमाने रोज तितकाच वेळ द्यायचा, अभ्यास करायचा, एक शेड्यूल ठेवायचं आणि त्याच्यावरती कंटिन्यू तितकं लागत राहायचं, कन्सिस्टन्सी द्यायची. आणि फायनलला पण सेम तसंच केलं आणि मग आज मी CA झालो. बरं, तुझं क्वालिफिकेशन काय आहे? मी 12वी नंतर CA ला ॲडमिशन घेतली आणि सोबत BCom पण केलं. तर आज मी BCom पण आणि चार्टर्ड अकाउंटंट आहे. ओके, 12वीच्या बेसवरती तू अप्लाय केला होता हो. आणि CA परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. बरं, मला सांगशील तू की एक तू गरुड झेप घेतलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं तुझ्यावरती अभिनंदनाचा वर्ष आणि कौतुकाची थाप तुला मिळते आहे. कुटुंबामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आईला एक आनंद गगनात मळण्याचा झाला आहे. तर मला सांगशील तू याच्या पुढे तुझं व्हिजन काय राहणार आहे, मानस काय राहणार आहे, काय सांगशील? याच्या पुढे बाकीचे जितके पण आहे, आता सर्व डॉक्टर इंजिनियर करतात, तर बाकीच्यांना प्रोत्साहन करायचं की मार्गदर्शन घ्या आणि त्याचं CA पण करा, कारण CA पण एक चांगली फील्ड आहे आणि एक आदर्श म्हणून समाजात पण बाकीच्यांना गायडन्स आणि म्हणजे समाजाचे जे तरुण तरुणी आहे त्यांनी एक आदर्श घ्यायला पाहिजे आपला. हो. आणि आपल्या पद्धतीने अनुकरण करायला पाहिजे. म्हणजे स्ट्रगल, डॉक्टर B.R. आंबेडकर सेज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट, टीच युनिटी आणि मे स्ट्रगल, शिका संघटित आणि संघर्ष करा, असं म्हणून मंत्र दिलेला आहे. आणि तू संघर्ष करून सर्व विश्व निर्माण केलेलं आहे, संघर्ष केलेला आहे, परिस्थितीवर मात करून तू इथपर्यंत मजल मारलेली आहे. बरं, मला सांगशील तू या जो CA चार्टर्ड अकाउंट परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे, तर तू सोसायटी म्हणजे समाजात संदेश काय देऊ इच्छितो या माध्यमातून? समाजात इतकं सांगतो, कोणतेही ध्येय असलं तर एका जुट्याने लागायला पाहिजे, त्याच्या मागे सातत्य ठेवायला पाहिजे. एक नियमित एक टाइम टेबल, त्या टाइम टेबलला फॉलो करायला पाहिजे. एक जिद्द चिकाटी म्हणून त्याला करायला पाहिजे. एक सातत्य आणि कन्सिस्टंट एफर्ट पाहिजे, तर कोणतीही असलं ना तर साध्य करता येईल. म्हणजे जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि फक्त त्याला प्रयत्नांची जोड पाहिजे, म्हणजे ते आपल्याला यश आपोआप आपल्या पदरात मिळतं, असं म्हणायचं तात्पर्य आहे तुझं. बरं, मला एक सांगशील की विद्यार्थी हा विद्येच्या सागरात पोहणारा राजहंस असतो आणि तू कमी वयामध्ये एक चांगल्या प्रकारची गरुड झेप घेतलेली आहे, CA चार्टर्ड अकाउंट परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. तर हे जे सर्व तुला यशाचं म्हणजे गौरीशंकर गाठलेलं आहे, इथपर्यंत जी मजल मारलेली आहे, याचं श्रेय तू कोणाला देऊ इच्छितो, काय सांगशील? हे मी आज CA बनलो तर हे फक्त श्रेय माझ्या एकट्याचं नाही, माझ्या कुटुंबांचं, शिक्षकांचं आणि सगळ्यांचं माझ्यावर विश्वास ठेवला. पहिले मी माझ्या आईचं अभिनंदन करतो, जिने मला इतकं प्रोत्साहन दिलं. आज माझे वडील आपणास नाही आहे, तरी माझ्या आईने सपोर्ट केला, गायडन्स दिलं, त्याच्यामुळे आज मी इथं आहे. पुढं मी माझ्या
काकू आणि मोठे बाबा यांना, त्यांनी माझे आई वडील समजूनच त्यांना मला सपोर्ट केलं आणि मला सतत सतत काही गरज असली वगैरे, काही कसं काही लागत असलं तर सपोर्ट केलेला आहे आणि माझ्यासोबत पाठिंबा म्हणून राहिलेलं. बाकी माझे शिक्षक शिक्षिका त्यांनी मला वेळोवेळी गायडन्स केलं की तुझं काही चुकत असेल तर तिथं इम्प्रूव्हमेंट सांगितले, कसं करायचं काय करायचं. त्याच्यामुळे हे सर्वांमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज. एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज चेंज द वर्ल्ड. शिक्षणामध्ये जगामध्ये बदल होण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे आणि तो चांगल्या प्रकारचं गरुड झेप घेतलेली आहे. चार्टर्ड अकाउंटची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. म्हणजे या निंभोरे बुद्रुक गावामध्ये तू पहिला सी असावा असं या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करतो. बरं, एक चांगल्या प्रकारचा तू गरुड झेप घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारचा उच्चांक गाठलेला, एक चांगल्या प्रकारचं एक गरिबीतून पाऊस लावून निघणारं असं व्यक्तिमत्व म्हटलं म्हणजे तोषण, आणि एक चांगल्या प्रकारचं गरिबीवर मात करून त्यांनी यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे आणि त्या संदर्भात त्याच्याकडून आपण सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. चार्टर्ड अकाउंटची परीक्षा तो उत्तीर्ण झालेला आहे. त्याच्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप मिळते. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरटेचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच वरारी तोषेल याने मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. वडील हयात नसताना सुद्धा आईने त्याचा सांभाळ केला, त्याचं शिक्षण पूर्ण केले. त्याचप्रमाणे त्याचे काका, मोठे बाबा वगैरे यांनी त्याला एक प्रेमाचा एक आधारवड दिला, प्रेमाचा ओलावा दिला आणि एक प्रेरणास्थान त्यांनी या ठिकाणी सांगून दिलेलं आहे की माझे ते प्रेरणास्थान आहे. त्यांच्या प्रेरणेत मी इथपर्यंत मजल मारलेली आहे आणि याच्याचं गौरीशंकर गाठलेलं आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजतर्फे त्याच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाळे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.